गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे राजेंद्र राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हा उमेदवारी अर्ज दाखल करताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हेही उपस्थित होते। राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजप मोठा पक्ष आहे, कुणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही देतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देण्याची भूमिका पार पाडतील असंही सांगितलंय। पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे। आता दाखल केलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतं आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू। राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार आहेत नारायण पाटील, हे पण उपस्थितीत दिसतात। करमाळ्याचे आमदार उपस्थित आहेत, सांगोल्याचे आमदार उपस्थित आहेत, अन्य काही आमदार येत आहेत। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच मी विश्वासानं सांगतो की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं बिनविरोध कुठेतरी करण्याच्या तयारीत आपण आहात अशी चर्चा देखील आपण करत तर सगळ्या विरोधकांना आपण जाऊन भेटणार आहात का? त्या पद्धतीने आपण चर्चा करणार? बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या ज्या कुणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल तर सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन। आम्ही आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न करू। इथली विधान परिषदेची जागा आहे ते काँग्रेसला मिळालेली आहे, तर काँग्रेसचे इथल्या त्यांचे नेतृत्व असलेले 1 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सुशीलकुमार शिंदे देखील ज्येष्ठ नेते आहेत, या नेत्यांना आपण जाऊन भेटणार आहात का? त्याबाबत चर्चा देखील आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरते समजेल। आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू। त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे। लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढवायचा अधिकार दिलेला आहे, त्यांनी ठरवायचा विषय आहे। परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असं माझं मत आहे। पण तरी तर मी सगळ्यांना विनंती करतो। भाऊ, इथून काही किलोमीटर लांब असलेल्या सांगोल्याचे आमदार आज उमेदवारी अर्ज भरायला येतात, पण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष बापू देशमुख काय दिसत नाही, नेमकं काय? आपल्याला माहिती आहे उमेदवारी रात्री खूप उशिरा जाहीर झाली। सुभाष बापू काही कामाच्या निमित्तानं बाहेर आहेत। बापूंच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहे। बापू तुम्ही आहे याच्यावर चर्चा न करता नाही याच्यावर चर्चा खूप करायची सवय आपल्याला सांगतो की बापूंचे चिरंजीव इथं पोचलेले आहेत आणि सगळेजण एकत्र आहोत। प्रशांत मालकही आमच्यासोबत आहेत। बिलकुल चिंता करायचं काम नाही। भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे। अनेक लोक इच्छुक होती, पण प्रत्येक इच्छुकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षामध्ये आहे आणि त्या इच्छुकांना आम्ही नक्की न्याय देऊ। फॉर्म भरता आलेले नारायण आबा काँग्रेसचे उमेदवार मात्र अर्ज भरणार आहेत। काँग्रेसची देखील मनधरणी किंवा त्यांना काही विनंती करण्याची प्रयत्न केले जाणार? बिलकुल मी मगाचपासून सांगतोय की ज्या ज्या घटकांना भेटणं आवश्यक आहे, ज्या ज्या लोकांना भेटणं आवश्यक आहे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी, त्या सगळ्या लोकांना आम्ही बोलू आणि भेटू पण। आवश्यकता भासली तर भेटूया। पण मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि खास करून आमचे नेते देवेंद्रजी दिल्या शब्दाला पक्के असणारे नेते आहेत। जो शब्द कोणाला दिला असेल तो त्याचा ते विचार करतील। आपण चिंता करायचं कारण नाही। प्रत्येकाला न्याय देण्याची क्षमता आमच्या पक्षाची आहे आणि आमच्या नेतृत्वाची आहे। आम्ही सगळे मिळून प्रत्येकाला न्याय द्यायचा